हातीला कोणतं येईल. तोपर्यंत इकडे येण्याची आयुष्यात नेहमीच धडपड राहिली. का कुणास ठाऊक, पण तुमच्यासारख्या मित्रांच्या शुभेच्छांच्यामुळं आजपर्यंत स्वतःच्या पायावर उभा आहे. सतत धडपडत राहील. तुमची साथ अशीच राहू दे. जेवढा ज्या ज्या क्षणी ज्या ज्या वेळी माझी मदत लागेल आणि मी अवेलेबल असेल त्यावेळी मी तुमच्या मदतीला सदैव राहील याची मी ग्वाही देतो. देवाच्या कृपेनं मी 8वी 9वी 10वी हनुमान हायस्कूलला पहिला आलो. पोरगी म्हणायची त्यात काय पप्पा, मी 1ली ते 10वी पहिली येऊन दाखवते. बाई म्हणलो मोठी हो, तुझ्या लक्षात येईल पहिलं येणं किती अवघड असते. 10वीला देवाच्या आशीर्वादानं 99% मार्कानं पद्मश्री सुनील पडवळ, नाव ऐकलं असेल तुम्ही, हनुमान हायस्कूलला पहिली आली. मुलगा भारतरत्न पडवळ आता सिव्हिलला आहे. मुलगी बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशनला कमला कॉलेजला 2ऱ्या वर्षाला आहे. बायको मी असो नसो एकटी बिचारी त्या आरे संसार चित्रपटातल्या रंजनासारखी एकटीच उन्हातानात राबत असते. तोळामोळा मासा झाली पण आजही भाऊकीच्या खांद्याला खांदा लावून दोन्ही गावच्या हद्दीतलं रान, पडवाडी हद्द असू दे केरलेची हद्द असू दे, बिबटे येऊ दे नाहीतर डुकरं येऊ दे, कधी तिनं आपलं रान पडू दिलं नाही. कुठला कोपरा बाबा पडलाय माझ्या माघारी, वडील आकस्मिक निधन पावले, वडिलांच्या माघारी आम्हाला काय शेती जमाना, इंजिनियरची बायको, पण तिनं कधीच काय कमी पडू दिलं नाही. शेजापाजारी आमच्या आहेत, वाळून वगैरे त्यांनी बघितलं असेल. तरी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं अशीच जिद्द आणि अशीच लढत राहू दे. पैसा येईल जाईल पण तब्येत देव कायम चांगली ठेवू दे आणि तुमची साथ अशीच राहू दे. वर्षानुवर्ष आपण पुन्हा पुन्हा असेच भेटत राहू हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विचार करतो पहिल्यांदा काय बोलायचे. दुने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा. बालपणाचं सांगायचं म्हणलं म्हणजे खोडी बाकीच्या गोष्टी बऱ्याच केल्या आणि पहिल्यापासून आपण सर्वांनाच शैक्षणिक वारसा कुणाचाच नव्हता. म्हणजे बऱ्यापैकी फॅमिलीला आपला शैक्षणिक वारसा नव्हता, पण त्यातून पण एक जिद्द होती बऱ्याच जणांची शिकण्याची. फक्त शिक्षण म्हणजे फक्त एज्युकेशनली म्हणत नाही मी. आता राजू बऱ्याच गोष्टी बागेतनं वगैरे शिकला, त्यामध्ये त्यानं नाव केलं. असं प्रत्येकानं आपल्या फील्डमध्ये नाव केलेलं आहे. भले मग ते फॅब्रिकेशनचं असं ना, कॉलेजच्या मध्ये असेल सावंत साहेब असतील, आता एक किरण्या किरण असतील, म्हशी वगैरे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुशप्पा बांगडे, त्यांनी शासकीय सर्वंट असताना सुद्धा बऱ्याच गोष्टी म्हणजे राजकीय वर्चस्व चांगल्या पद्धतीने स्थापन केलेलं आहे. ह्या आपल्या ज्या आता आज जो कार्यक्रम झालेला आहे त्याच्यामध्ये कुशप्पा बांगडे, त्यानंतर गुरव आपलं मारुती गुरव, नाव ते दुसरं नाव गोट्या नाही आलेलं तोंडात, मारुती गुरव, त्यानंतर आपलं रणजित टिष्टे शेंड्या, आणखीन हे दीपक नलवडे, पंत, ह्या बऱ्याच लोकांनी भरपूर कष्ट घेतलंय. आम्ही फक्त आता इथं बोलायला आलेलो आहे, बाकी यातमध्ये जास्त काही आमचे एफर्ट्सच नाही. फक्त बघायसाठी मला वाटतं मी आलेलो होतो, आम्ही 5-6 जण बघायसाठी आलेलो होतो, हा हॉल बघायसाठी आलेलो होतो. त्याच्यामुळे प्रत्येकानं आपल्या आपल्या परीनं, असं नाही की खूप मोठं व्हावं बाकीच्या गोष्टी, आपण आपल्या फील्डमध्ये मोठं राहणं हे सगळ्यात मोठं आहे, सगळ्यात मोठा प्रकार आहे हा याच्यामध्ये. आणखी गृहिणी असून दे, आपल्या मुलांना मोठं करणं, आपल्याला जे शक्य झालं नाही ते आपल्या मुलांना शिकवता येते बऱ्याच गोष्टी. या पद्धतीनं प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीनं मोठं होण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा त्याच्यामुळे असं काही कुणी कमी समजू नये स्वतःला की बाबा मी एवढं कमवतोय तेवढं कमवतोय. कमवणे हा विषय नाही, कारण का ही गोष्ट कधी कळते आपल्याला, जीवनाच्या ठराविक टप्प्यानंतर कळते की आपलं पॅशन जपणं हे खूप महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं गोष्ट कुठली असतं तर आपलं पॅशन जपणं. त्याच्यामुळे कोण कुठे गेला त्या गोष्टीमध्ये आपण कधीही कमतरता मानू नये स्वतःमध्ये, कारण का प्रत्येकाचं जसं वागणं वेगळं, राहणं वेगळं, खाणं वेगळं, तसं प्रत्येकाची वेगवेगळी गोष्ट आहे. त्याच्यामुळे आपण इथं सगळेजण आता जे आहे ते सगळे समांतर लेवलला आहे, आपल्या आपल्या फील्डमध्ये सगळेजण चांगलं काम करतात, त्याबद्दल सगळ्यांना शुभेच्छा. माझी ओळख करून देतो. लग्नाआधी अगोदरचं नाव माझं डॉक्टर मोहन शिर्के.
आणि लग्नानंतरचं नाव डॉक्टर मोहन शिर्के. नाही, लग्नानंतर MD कम्प्लीट केलं म्हणून लग्नानंतरचं नाव डॉक्टर मोहन शिर्के म्हणलं. माझं पाचगाव मध्ये हॉस्पिटल आहे, तिथं आर्थोच मधल्या सगळ्या गोष्टी बघतोय मी. म्हणजे आपली म्हातारपणाची सोय केलेली आहे असं समजा. म्हणजे गुडघे असू द्या, जॉईंट असू दे, स्पाईन मध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने हे करतोय मी, ट्रीटमेंट दिली जाते त्याच्यामध्ये. आता आपल्यातले बरेच आहेत पेशंट जे चांगल्या पद्धतीने झालेले. ऑपरेटिव्ह सांगितलेल्या पेशंटना आपण विदाउट ऑपरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट दिलं जाते त्याच्या ठिकाणी. आयुर्वेदिक पंचकर्म सेंटर वगैरे केलेलं आहे. आपल्या बॅच बद्दल सांगायचं म्हणलं तर बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. म्हणजे आपल्या आठवणी सांगायचं झालं तर पंडित आलं नाही वाटत, पंडित नलवडेचे किस्से बरेच होते. सुनील नाराज होईल किस्सा सांगितलं तर 4. त्याच्यामुळे काही गोष्टी बोलायच्या होत्या पण बोलत नाही त्या. आणखीन आपल्या सगळ्यांनी जे अरेंज केलं त्या कमिटीला, आणि आपली सगळ्यांची महत्वाची गोष्ट म्हणजे महिला वर्ग, म्हणजे त्यांच्यासाठी एवढं सोपं नसते की बाबा सगळं आपल्या पाठीमागे टाकून इथवर येणं एवढं सोपं नसते. तरीही वेळ काढून आला त्याबद्दल सर्वांचे कौतुक, आणखीन आभारी, आणि बाकीच्या सर्वांचाही धन्यवाद. नमस्कार, माझं नाव सचिन जाधव. मी BE सिव्हिल केलं, त्यानंतर MTech स्ट्रक्चर केलं, आणि आता सध्या क्लासरूम ऑफिसर म्हणून जलसंपदा विभागात आहे कोयना इथे. जर कोणाला कोयना बघायचा असेल तर मला अगोदर 2 दिवस अगोदर सांगा. 3 फोटो ऐका काय लागते ते सांगतो. कोयना हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा डॅम असल्यामुळं तर पास काढायला लागतो. अगोदर पास काढण्याची प्रोसिजर अशी आहे की 3 फोटो आणि आधार कार्डचं ओरिजिनल आधार कार्ड आणि आधार कार्डची फोटो मला लागेल. ते दिलं की माझं मी तिथं पास काढून ठेवू शकतोय. तुम्ही कधीही मला फोन करा, माझा नंबर मी आता ते ग्रुपमध्ये येईल. तर कोयना बघायचं असेल कोयना, आणि मला कुणाच तरी आता समजा कुणाचं काहीतरी असेल की बाबा मार्गदर्शन माझ्या क्षेत्रातलं, माझ्या फील्डमधलं जे काय असेल गव्हर्नमेंट जॉबच्या बाबतीतलं, कुणाला काही मार्गदर्शन करायचं अवेलेबल आहे. कुणाला काही द्यायचे असेल किंवा तुमच्या मुलांना PC त्याच्या बाबतीतलं काय मी करू शकतोय. माझ्यापेक्षा भरपूर आहेत पण आपलं म्हणून मी 100% माझी अवेलेबल आहे. आणि हे ऑर्गनायझेशन ज्यांनी केलं, तुषापा पगडे असतील, मावती गुरव असतील, पुळे असेल, त्याचे सगळ्यांचे आभार. सर्व मुलींचे आभार, तुम्ही आला त्यामुळे. ते मला यायला जमलं साईटवर या. मागच्या वेळी यायला जमलं होतं पण आता त्यावेळी पश्चाताप होते. आलो असं बरं झालं असतं. इतकं असं एवढं सगळीजण भेटल्यानंतर इतकं बरं वाटतंय, एकदम फ्रेश होते. बरं आलं आता उतू जाणार नाही म्हणून त्यावरून शब्द थांबवतो. हॅलो, मी कोण, काय माझी ओळख अशी काही नवीन आहे. हॅलो, मी संतोष सदाशिव कुंभार, माझा वीट व्यक्तीचा व्यवसाय आहे. तर आता आपल्या प्रोफेशन सर्व काही ठीक आहे. मला एक मुलगा आहे, एक मुलगी. थँक्यू. चला, ओके, थँक्यू. माझं नाव समीर अब्बास मुलानी बोलले. माझा व्यवसाय आहे कॉस्मेटिक बिझनेसचा. एक 20 कंपनीचं डिस्ट्रीब्युटरशिप आहे माझ्याकडे. तर सध्या तरी तो व्यवसाय चालू आहे. मला 2 मुली, 1 मुलगा आहे. नमस्कार, माझं नाव कृष्णा तुकाराम यादव, पारव्या. शाळेत भरपूर
पोळ्या केल्या, काय काय आजचे दिवस आठवले की बरोबर आहे. तुम्ही सर्व मैत्रिणी त्यावेळेला आम्हाला काय बोलायचं म्हटलं तर त्यावेळेला भीती वाटायची. आता सगळे दिवस संपलेले आहेत म्हणजे आता आपल्याला बोलायचं हा भीती हा प्रकार निघून गेलेला आहे. आता आपण एका उतरतीच्या प्रवासाकडे चालू आहे. थोडक्यात 40 क्रॉस झालेली आहे. त्यामुळे तुम्ही कोणी अजून जवान आहे किंवा हे आहे हा डोक्याचा विषय काढून टाका. असू द्या तसं पाहिजे, स्थिर करून राहायला पाहिजे. पण कसं आहे बॉडीने आपल्या साथ पण दिली पाहिजे. राहायला पाहिजे. हा सेकंड बाहेर थोडक्यात तर मला लहानपणापासूनच फिरण्याचं जास्त आवड होती. मी 10 वर्ष सायकल कुरिअर म्हणून एक फील्ड निवडली. 12वी नंतर मला वाटलं की कुरिअरमध्ये कामाला गेलो, वाटलं की काहीतरी करायला पाहिजे. एक 10 वर्ष तिथं कुरिअर कोल्हापूर कुरिअर तिथं काम केलं. 10 वर्षात सायकलच चालवली. त्याच्यानंतर माझ्याकडे टू व्हीलर आली 2012ला मी क्रिटिकल लॉजिस्टिक म्हणून कंपनी जॉईन केली. आज 12 वर्ष होते क्रिटिकल लॉजिस्टिक कंपनीला आहे. मी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचा कोल्हापूरचा हे आहे खेळ आहे. काही कुरिअर कुठेही कुरिअर असू दे तुमचं भारतात कुठेही पाठवायचं असेल तर माझ्या थ्रू असे नव्हे पाठवलं तरी चालेल किंवा हॉस्पिटलला लागणारं सगळं जे येतं मटेरियल वगैरे स्वस्त असतं. आमचं दावळपूर कॉर्नरला ऑफिस आहे. क्रिटिकल लॉजिस्टिक म्हणून बेंगलोरची कंपनी आहे. सगळं आमचं हेड ऑफिस पुण्यात आहे. कोल्हापूर एक मुलगी आहे मला बरं का, नाहीतर तुम्ही आणि म्हणा मुलं काय आहे. एकच मुलगी आहे. नमस्कार, धन्यवाद. माझ्या मित्रांनी अरेंज केला आणि आम्हालाही त्यात सहभाग करून घेतलं. गेले 15 दिवस याचं वर्षापासून चॅटिंग आणि कार्यक्रम पत्रिकेचं नियोजन, कार्यपत्रिका पत्रिकेवर पोहोचवणे हे सगळं कारण मारुती गुरव आणि बाकी सगळे आपले मित्र यांनी केलं. आणि ते जे कार्यक्रमाला रूपरेषा आणली त्याच्यामध्ये सर्वांचा वाटा हा मोलाचा आहे. मी सुभाष विक्रम खवडे राणा पोळले. आम्ही काय ह्या कार्यक्रमामध्ये फक्त बघायची भूमिका किंवा येण्याचं आश्वासन दिलं होतं, एवढंच केलं होतं. पण हे कार्यक्रम पूर्ण श्वास नेण्यासाठी इथले केरळचे आमचे सगळे मित्र आहेत त्यांची खूप मेहनत आहे. मी सध्या वसई मुंबईला इथं काम करतो सिनियर आर्किटेक्चर डिझाईन म्हणून. फक्त आपल्या डिपार्टमेंटमध्ये सिनियर ड्राफ्टमन म्हणून मी काम करत असताना आणि धीरज डॉक्टर धीरज आणि सचिन यांनी जे काही सुचवलं होतं शाळेसाठी आपल्याला काही करता आलं तर एक आपलं 95-96ची बॅचचं नाव काहीतरी नावारूपाला राहावं असं. सुनील पडवळ तुम्ही माझ्या लाईनमध्येच आहे, फक्त तुम्ही आमच्या पोस्ट खालचे आहे. पण ठीक आहे, आपण एका लाईनमध्ये काम करतो. काही मेडिसिनमध्ये काम करतात, काही शेती करतात. उत्तम काम की मागल्या वेळी काही कारणास्तव आला नव्हता. त्यामुळे काही पोरं माझे मित्र केरळचे नाराज होते की आम्हाला मान्य होतं आणि आम्ही स्वीकारलं ते. त्यावेळी काही चूक झाली आमच्यातून की आम्हालाही माहिती आहे की सगळ्यांच्या चूक झाली ती मान्य करतो आम्ही. कारण त्यात तुमच्या तारखेचं नियोजन काहीतरी मागं पुढे झाल्यामुळे तो कार्यक्रम आम्ही अटेंड नाही करू शकतो. इथून पुढे असंच कार्यक्रम तुम्ही वर्षाला ठेवा. आम्ही वेळात वेळ काढून आम्ही इथपर्यंत येऊ.
सगळ्यांची साथ लाभू दे, एकमेकांचे सुंदर होऊ दे आणि असंच आपण इथं करावं ही ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. मान सन्मान मिळत असतो. आज तुम्हाला सर्वच बंधूंचं भगिनींचा आम्ही आभार मानतो. आम्ही सकाळी 10 वाजता आलेलो आहे, पुढे पण आमची शिवाय आणि तुम्ही आम्हाला जो मान दिला, सन्मान दिला, आमचे ऑपरेटर सागर आणि चव्हाण दादा आणि सर्वांचा मी आभार मानतो. सर्वांचं मनापासून आभार मानतो की आम्ही कोतुरीचे आहे. कधी आपल्या घरी कार्यक्रम वगैरे असले तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आज बदलामध्ये आम्ही सुद्धा आपल्या बॅचचं सेवा करण्याची आम्हाला संधी तुम्ही आज दिली. इथून पुढे तुम्ही लग्न असेल, वाढदिवस असेल, कमी बजेटमध्ये आपले कार्यक्रम असतात, कधीही आम्हाला तुम्ही संपर्क साधू शकता. धन्यवाद. चव्हाण दादा आहे, त्याच्याशी संपर्क साधा तुम्ही. प्रदीप खंडेराव मोरे, राहणार कोडले. मी IDBI बँकेला होम लोनला प्लॉट, फ्लॅट, रेसिडेन्शियल, कमर्शियल प्रॉपर्टीशी रिलेटेड जे आहे त्याला जॉबला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. आताच थोड्या वेळापूर्वी आपली मैत्रीण राजाता यादव यांचं इथं आगमन झालं आहे. थोडंसं काय वाजवत त्यांच्यासाठी लवकर आहे पण धन्यवाद. नमस्कार, मी बाबासाहेब विलास अत्तिगरे, पडवळवाडी. मी वारणानगर येथे डिजिटल प्रिंटिंग फ्लेक्स प्रिंटिंगचा व्यवसाय करतो, स्वतःचा आहे. त्याबरोबर माझ्याकडे समर्थ एंटरप्राइजेस म्हणून माझी एक छोटीशी कंपनी आहे, जे पूजा आर्टिकल्स याचे प्रोडक्शन करते. छोटंसं दुकान म्हणजे समर्थ डिजिटलचं मोठं ऑफिस आहे. कुणाला फ्लेक्स प्रिंटिंग किंवा लग्नपत्रिका वगैरे याचे डिझाईनचं किंवा व्हॉट्सअपवर काय पाहिजे असेल तर माझ्या संपर्क साधावा, अल्पदरात करून दिले जाईल. तर फुकट देणार की मला जे मिळणार आहे ते मी फुकट देणार, मला जे खर्च येईल तेवढंच घेणार आहे मी. बरं, ठीक आहे. मला एक मुलगा आणि 1 मुलगी आहे. मुलगा 10वीला आहे. जर आपण इथं भेटलो याचा इतका आनंद होतो की कसं आहे, इथं याला मी प्रत्येकाचं नशीब लागतंय आणि ते नशीब जर मिळायचं असेल, कसं आहे, जीवनात समाधानी राहायचं असेल तर प्रेम मिळालं पाहिजे. ते मित्राचं असू दे किंवा इतर कोणत्याही कारणात, आणि ते समाधान आपल्या एकामेकाला. आता आपल्याकडे इथं आहेत, प्रत्येकाच्या डोक्यावर काहीतरी टेन्शन आहे, पण इथं आलं कुणाला वाटतंय की बाबा माझा असा इकडा माझं हे करायचं आहे, आता वाटतंय का? एवढा क्षण जो क्षण आपण इथं अनुभवतोय, जे आनंद येतोय, आणि तेच मिळायचं आणि तोच आनंद आपल्याला पुढे कुठं तर उपयोगाला येणार आहे. तुम्ही सगळ्या आलात याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि हा कार्यक्रम असं चालू दे. हॅलो, इथं सगळेजण आल्याबद्दल सगळ्यांचा आभार आहे. माझं नाव विष्णू गणपती गोळे आहे. मी दोन मिलिटरी स्पाईजमध्ये कामाला आहे आणि मला 2 मुलं आहेत. मी रणजित मारुतराव चव्हाण, केरलीमध्ये राहतो. माझं स्वतःचं ॲक्वागार्ड वॉटर प्युरिफायरचं स्वतःचं सेल्स सर्व्हिस आणि मिरचीचा व्यवसाय आहे. मला 2 मुलं आहेत. मुलगी बी फार्मसीमध्ये शिकत आहे, मुलगा 8वीमध्ये शिकतो. आत्ता मुलगीचा नुकताच साखरपुड्याचा कार्यक्रम झालेला आहे. हॅलो, माझं नाव बाबासाहेब रामचंद्र कोळे. मी स्पर्शपेटीमध्ये काम करतो. ग्रॅज्युएशन झालेलं आहे. माझे नाव सचिन सर्जेराव पिष्टे. मी खाजगी कंपनीमध्ये सर्व्हिसला आहे. मला 2 मुली 1 मुलगा आहे. हॅलो, नमस्कार. माझं नाव राजेंद्र नायकू निकम. ही बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर आहे. हॅलो, माझे नाव मारुती गुरव उर्फ गोट्या. माझं औषध दुकान आहे. 2 मुले आहेत, एक आहे 10वीत आणि आता एक 7वीत. औषधामध्ये डिस्काउंट देतो. नमस्कार, माझं नाव प्रदीप तानाजी घाटगे. मी सध्या केरले गावातच घाटगे ज्वेलर्स या नावाने आणि हॉटेल डायमंड लॉजिंग अँड बोर्डिंग या व्यवसाय करतो. आणि तसेच
केरले गावात गेली 20-21 वर्ष समाजकार्यात सुद्धा कार्यरत आहे आणि ह्या वर्षी सुद्धा ग्रामपंचायतला सरपंच पदाची उमेदवारी मी लढवणार आहे. तरी सगळ्यांनी सहकार्य करावे आणि संधी आलेली सोडायची नसते. राजकारणात एक तत्व आहे ते, संधी आलेली सोडायची नसते. तसं आपल्या बॅच मध्ये सामाजिक कार्यामध्ये थोड्या जणांना संधी मिळालेली आहे. त्यातला कुशापा बंगडे एक भाग्यवान आहे. त्यांच्या मिसेस आता सध्याच्या ग्रामपंचायतच्या होत्या. त्यांनी चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. चांगल्या पद्धतीनं त्यांनी ग्रामपंचायतमध्ये आवाज सुटवलेला आहे. आणि पंडित नलवडे डेप्युटी सरपंच 2 वेळा ते ग्रामपंचायत सदस्य झालेले आहेत. आता माझा तुम्ही म्हणशील आता व्यवसाय वेगळा, तुझं राजकारण आता त्यात गुरफटलोय, त्याच्याबद्दल काही विषय नाही. पण असते सामाजिक कामाची एखाद्याला आवड असते, त्यातलीच आवड आहे, त्यातनंच काम चालू आहे. सामाजिक कामातनं जे काय आपल्याला सहकार्य करता येईल, कारण आपण या समाजात वावरत असताना, समाजात मोठं होत असताना माझं एक आता मत आहे असं की मी ज्यावेळी केरले गावात माझं सरावी दुकान चालू केलं त्यावेळी माझ्याजवळ काही नव्हतं. माझ्या बाबाने मला 20,000 रुपये दिलेलं सरावी दुकान चालू करायसाठी आणि त्या 20,000 रुपये मध्ये फर्निचर सह मी सरावी दुकान चालू केलं. आज 1 कोटी रुपये गुंतवून जर एखादा व्यवसाय चालू करून बसला आपल्या गावात आणि त्या व्यवसायाच्या ठिकाणी जर ग्राहकच नाही आला तर ते 1 कोटी काय करायचं? ते काय चाटायचं नाही पैसे. मध्ये माझ्या गावातल्या लोकांनी मला एवढा भरभरून प्रतिसाद दिला, माझ्यावर विश्वास ठेवला, माझ्यापर्यंत ती लोक आली आणि त्याचं भाग्य म्हणून माझी कुठेतरी प्रगती झाली. आणि ह्या प्रगतीतनं मी ह्या गावाचं काहीतरी देणं आहे, ते मला देणं ह्या सामाजिक कार्यातनं कुठंतरी देता येईल ह्या उद्देशानं मी याच्यात सक्रिय आहे. दुसरं बाकीचं काही नाही. त्याला कुठंतरी आपली पण साथ मोलाची मिळावी एवढंच मानतो मी. करायचं अंकुश पडवळ, हा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे मालातून. मी अमर पडवळ, सध्या MIDC मध्ये सर्व्हिस करतो. मला 2 मुली, एक मुलगी एक मुलगा आहे. मुलगी 8वी मध्ये आहे, मुलगा 3री मध्ये आहे. सगळं व्यवस्थित चाललं आहे आपल्या आशीर्वादानं आणि सगळ्यांचं मनपूर्वक आभार. मला इथं बोलणी संधी दिल्याबद्दल. नमस्कार, मी राजेंद्र चंद्रकांत पाटील. मी पुण्यामध्ये स्थायिक आहे आणि मुलांना कुस्तीचं प्रशिक्षण पण देतो. व्यवसाय आहे आणि एक मुलगा एक मुलगी. नमस्कार, मी राजाराम गुरव. मी 5 स्टार इंडोगानमध्ये कामाला आहे, मॅनेजर पोस्टवर. जसं तुम्ही म्हणला इथून कोणाची तर मदत होती, तसं मला धीरज सरांची, त्यांना माहीत नसेल पण माझ्या मुलग्याला मागल्या महिन्यात ॲडमिट केलेलं. मला त्यांचा केस हॉस्पिटल माहीत नव्हतं. मी असंच गेलेलो, त्यांच्या भावानं बघून म्हणलं मी तुम्हाला ओळखतोय, पण ते म्हणले मी नव्हतो, तो माझा भाऊ आहे. त्यांच्या ओळखीनं माझं चांगलं काम झालं त्यांच्या हॉस्पिटलमध्ये. मी त्यांचे खरोखर आभार आहे. मी बाबा संभाजी कांबळे, केरळात राहतोय. चांगलं राहतं, खूप काय आहे. प्रथमतः सांगतो की मारुती गुरव यांच्या मुलगीनं इथे एक पोस्टर काढले, सुदामा श्रीकृष्ण. तर त्यातलाच मी एक आहे, श्रीकृष्ण आहे. पण माझ्यासाठी माझे मित्र खरोखर श्रीकृष्ण. त्यातमध्ये प्रदीप एक आहे. प्रदीप वाटकेचं फार माझ्याकडून भरपूर आहे. तर त्यांचा मी फार फेडण्यासारखं नाहीच आहे. मित्र हे मित्रच शेवटी. आणि कोण म्हणतंय की रक्ताचं नातं असतं, तसं काय नाही आहे. हे रक्त माझ्या मित्रांच्याकडून मला मिळालेलं आहे आणि मी 100 वेळा रक्तदान केलं आहे. 100 वेळा रक्तदान केलंय आणि एकदा करणार आणि 101 वेळा बास. त्यांचं स्वागत करायचं आहे. आनंद जाधव. हॅलो हॅलो मला काय भाषण वगैरे जमणार नाही. मी साधा शेती करतो. माझं नाव विकास बाजीराव हरुटे. 2 मुलं आहेत, एक मुलगी कॉलेजला आहे, मुलगा 8वीला. नाही. हॅलो, माझं नाव दीपक राजाराम नलवडे. मी ड्रायव्हरच आहे.
मला 2 मुलं, एक मुलगा थोरला 9वीला आणि दुसरा 3रीला. हॅलो, माझं नाव दत्तात्रय सदाशिव निलवडे. 2 मुलं आहेत. अण्णासाहेब मोदी कंस्ट्रक्शनमध्ये सुपरवायझर आहे. किरण केरबा माने. मी ब्रँड हरियाणा त्याचं मी करतो. मोरा म्हशीच्या माझ्याकडे 6 ते 8 म्हशी आहेत. माझं आता सध्याचं डेलीला दूध 40 ते 45 लिटर दूध चालू आहे. आता सध्या 8 म्हशी आहेत माझ्या. मग आता मी मोकळाच आहे. आणि काय पाहिजे? आणि काय कबड्डी खेळतो. नेपाळ झालं तर जयपूर हरियाणा खेळतो. एवढंच आहे. फक्त एकच मुलगा आहे. नमस्कार, माझं नाव अतुल सुभाष जाधव. मी CNS इन्फोसिस्टम म्हणून एक कंपनी आहे, त्या कंपनीत कामात आहे. बँक अंडर ती कंपनी काम करते. तुम्ही जे मिळवताय, पैसा मिळवताय, सगळं हे करताय, त्याचं मॅनेजमेंट मी करतो. ATM मध्ये कॅश भरण्याचं काम आपल्याकडे आहे. त्या कंपनीत मी 20 वर्ष झालं काम करतो आणि आता त्याच्यात मी ऑडिटर म्हणून काम करतो. मुलगा एक आहे, आता 9वीला आहे. ठीक आहे. जय. हॅलो, नमस्कार. माझे नाव संभाजी दादू शिंदे, राहणार दरेवाडी. माझा प्रिंटिंगचा व्यवसाय आहे. कॉम्प्युटरवरती पेपर प्रिंटिंगच्या ज्या डिझायनिंग करतो त्याचा व्यवसाय आहे. कोणाला काहीतरी मदत लागत असेल तर त्यांनी माझी संपर्क साधत आहे. तसेच आपल्या या सगळ्या ग्रुपमध्ये बरेच जण माझ्याकडून प्रिंटिंग करून घेतात. मला वाटते प्रदीप आहे, परत मला वाटते सिंगल कलरचं प्रिंटिंग जे आहे आपले मित्र श्यामराव यांच्याकडून मी करून घेतोय. तसेच 4 कलरचं प्रिंटिंग बाहेर करून घेते आणि माझा डिझायनिंगचा व्यवसाय आहे. मला एक मुलगी आहे. धन्यवाद. माझे नाव श्यामराव पांढरे. लग्नाच्या अगोदरचे पण लग्नानंतरचे पण तेच आहे. माझा व्यवसाय प्रिंटिंग प्रेसचा आहे. कोल्हापूरमध्ये उद्यमनगरमध्ये दत्त ग्राफिक्स या नावानं आहे आणि आपल्या गावातच महालक्ष्मी ऑफसेट या नावानं आहे. जर आपल्याला प्रिंटिंग व्यवसाय म्हणजे बऱ्यापैकी आहे, असं काय हे नाही. जरी कोणाला इच्छुक असेल तर आपल्या ह्याला त्यासाठी मी मार्गदर्शन करू शकतोय. आणि राहिला विषय तर इथून पुढे फक्त आपण तब्येतीकडे लक्ष द्यायचं आहे, बाकीच्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही. आणि एक ठराविक रेंज पासून मुलगा जन्माला आला की ते 10वी पासून तो 12वी पासून काय करतोय, कॉलेज करतोय, हे करतोय, त्यानंतर लग्नाचं ते चालू आहे का नाही हे विषय विचारले जातात. त्यानंतर मग ते विचारलं जातं की पोरांनी सांभाळतोय का व्यवसाय. मग नंतर आपल्याला विचारलं जातं की पोरं सांभाळतात का आपल्याला. याच्या पलीकडे काही नाही जीवनात. माणूस कुठे जरी असला तरी शेवटी त्या गोष्टी ठरलेल्या त्या त्या भोगाव्याच लागतात किंवा त्या वाटलेल्या येतात. मग ते कुणी असू दे. त्यामुळे आपण आहे त्या स्टेपला आपण आहे तिथं समाधानी राहणे हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि प्रिंटिंग ऑफसेट प्रिंटिंग आपल्याकडे पूर्ण आहे. कोण असं तर माझे नाव कृष्णा पवार आहे. मी शेती व्यवसाय करतो. मला एक मुलगी आहे, ती नर्सिंग कोर्सला 3rd इयरला आहे. मुलगा होता ते 2 महिन्यापूर्वी वाटला. हॅलो, माझं नाव सतीश शंकर कुंभार उर्फ मला सत्यामामा म्हणतात. आणि मी सध्या बाबासाहेबच्या हाताखाली कामाला जाते पर्ची घालायला. आणि पुढचं टार्गेट माझं एक आहे, मी जिथे 22 वर्षे काम केले ते कापड दुकान मी मार्च नंतर चालवाय घेणार आहे. सगळ्यांना माझा नमस्कार. मी कुशापूर दत्तात्रय बंगडे. मी सार्वजनिक बांधकाम विभागाला क्लास 4 मध्ये कामाला आहे. एक मुलगी एक मुलगा आहे. मुलगी माझी MPSC करते आणि मुलगा आता 11वीला सायन्सला आहे. माझं नाव दीपक रायराम पिष्टे आहे. मी खाजगी कंपनीत जॉबला आहे. एक मुलगा आणि एक मुलगी आहे. माझे नाव अनंत गणपती जाधव आहे. मी दालम्या शुगरमध्ये कामाला आहे आणि मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. नमस्कार, माझे नाव रणजित पिष्टे आहे. मी शिरोली MIDC मध्ये वेलप्रो कंपोनंट्स या कंपनीमध्ये क्वालिटी मॅनेजर या पदावरती काम करत आहे सध्या. मला 3 अपत्य आहेत, 2 मुली आहेत जुळ्या आणि एक मुलगा आहे छोटा लहान.
तर आता एक सांगायचं म्हणजे आता मगाचपासून बऱ्याच आपल्या विद्यार्थी मित्रांनी, आता विद्यार्थी म्हणायचं का पालक मित्र, पण आपल्या मित्रांनी एक म्हणजे एक सहल एक बोलून दाखवली की बऱ्याच जणांना आपल्या शाळेसाठी काहीतरी करायचं आहे आणि बऱ्याच जणांच्या मनात असतं की आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेला आपण काहीतरी देणं लागतो ह्या हेतूनं आपण काहीतरी द्यावं अशी प्रत्येकाची इच्छा आहे. तर आम्ही सर्व लोक म्हणजे मी मारुती आहे, कुशाप्पा आहे किंवा दीपक इतर लोक आहे, आम्ही म्हणजे शाळेमध्ये जाऊन शाळेला जी काही गरज आहे ते शिक्षकांच्या बरोबर बोलून आणि जी खरोखर गरज असेल ती गरज आपण आपल्या मार्फत कशी पुरवता येईल ह्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यामुळं तसं आम्ही पहिला शिक्षकांशी बोलून घेतो आणि त्यानुसार आम्ही ग्रुपवरती तुमच्याशी शेअर करतो आणि त्यानंतर आपण शाळेला काही मदत करता येईल ते आपण बघूया. आणि सगळ्यात सांगायचं म्हणजे सगळ्यात सर्वांनी इथं येऊन वेळात वेळ काढून तुम्ही अगदी अनमोल वेळ तुम्ही वेळात वेळ काढून तुम्ही सर्वजण इथं आलात. बऱ्याच मैत्रिणी गृहिणी आहेत आणि इथं येण्यासाठी खूप म्हणजे तसं गृहिणींना मुलींना म्हणजे घरी सांगून येणं म्हणजे तसं खूप अवघड असतं. त्यात पण तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे खास आभार. आणखी ते एक सांगायचं म्हणजे आम्ही चालू वर्षी आमची श्री हनुमान भिशी म्हणून आम्ही चालू केलेली आहे वर्गमित्रांनी, फक्त आमचे वर्गमित्र आहेत. तर पुढच्या वर्षी आपण आम्ही अपेक्षा करतो की आणखीन बरेच आमचे मित्र या भिशीमध्ये सहभागी होतील आणि आपली भिशी नावारूपाला येईल आणि कशी मोठी करता येईल आपण त्या दृष्टीनं प्रयत्न करूयात. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव मल्हारी शामराव गायकवाड. मी प्रॉपर वारणा कोडोलीच आहे, पण शाळेला इकडं पोरल्यात असल्यामुळं लहानपणापासून आमचं लहानपण इकडेच पोरल्यात गेलं. तर मी सध्या पुण्यामध्ये जॉब करतो. महिंद्रा